जनविकास सेनेचे नगरसेवक प्रदीप उर्फ पप्पू देशमुख यांनी उपमहापौर पदासाठी दाखल केला उमेदवारी अर्ज। पप्पू देशमुख यांच्या जनविकास सेनेकडे चंद्रपूर महानगरपालिकेत MIM सह आहेत 4 नगरसेवक। काँग्रेस सोबत निवडणूक पूर्व आघाडी करणाऱ्या जनविकास सेनेला होती उपमहापौर पदाची अपेक्षा। मात्र काँग्रेसने उपमहापौर पदासाठी वसंता देशमुख यांच्या नावाची घोषणा केल्यामुळे आता पप्पू देशमुख यांना उपमहापौर पद मिळणार का याबाबत मात्र संभ्रम। या सर्व घडामोडीवर पप्पू देशमुख यांची उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतरची प्रतिक्रिया। काँग्रेसने महापौर आणि उपमहापौर पदासाठी आमच्या सोबत कुठलीही चर्चा केली नाही, त्यामुळे आम्ही आज उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। आम्ही 5 वर्षे महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात लढलो आहे। आमचा प्रशासनावर वाचक आहे। मी स्वतः उच्च शिक्षित आहे, त्यामुळे लोकांच्या आमच्याकडून अपेक्षा आहेत। मात्र काँग्रेसने त्यांच्याकडे उपमहापौर पदासाठी सक्षम उमेदवार आहे हे सिद्ध करावं। आम्ही आमचा अर्ज वापस घेऊ। मात्र असं नसेल तर काँग्रेसने आघाडी धर्माचं पालन करावं। 10 तारखेपर्यंत चर्चा आणि संवाद करू, त्याशिवाय टोकाची भूमिका घेता येणार नाही। सध्या काँग्रेसमध्येच बिघाडी आहे। त्यांची बिघाडी ठीक झाली की ते आमच्याकडे लक्ष देतील अशी अपेक्षा आहे। नाही, काँग्रेसनं महापौर पदासाठी आणि उपमहापौर पदासाठी कोणाचे अर्ज दाखल केले याची माहिती, याची चर्चा आमच्यासोबत अजूनपर्यंत केलेली नाही। जरी आम्ही त्यांच्यासोबत निवडणूक पूर्व आघाडीमध्ये असलो तरी, त्यामुळे आम्ही आमच्या महानगर आघाडीतर्फे आज या ठिकाणी उपमहापौर पदाचा अर्ज दाखल केलेला आहे। 5 वर्ष आम्ही महानगरपालिकेत भ्रष्टाचाराच्या विरोधात लढलो। सगळी सखोल माहिती आम्हाला आहे। प्रशासनावर वचक कसा मिळवायचा, शहराच्या समस्या कशा सोडवायच्या। मी स्वतः म्हणायला नाही पाहिजे, पण मी उच्च शिक्षित आहे, बी मेकॅनिकल आहे। 8 वर्षाचा महानगरपालिकेचा अनुभव आणि प्रामाणिकपणे काम केलं, म्हणून प्रभागातल्या लोकांनी 4 सीटा उमेदवार निवडून दिले। शहरातल्या लोकांनी सगळ्यांनी आमची मदत केली। अशावेळी लोकभावना आहे की आम्ही एखाद्या चांगल्या पदावर राहून शहराला न्याय दिला पाहिजे, नागरिकांना न्याय दिला पाहिजे, महानगरपालिकेवर एक प्रकारचं प्रशासनावर एक पकड निर्माण केली पाहिजे। अशा वेळी आमच्यापेक्षा चांगला कॅन्डिडेट जर काँग्रेसकडे असेल तर आम्ही उमेदवारी अर्ज मागे घेऊ। सक्षम जर असेल तर उमेदवारी अर्ज मागे घेऊ। त्यांनी किती घोटाळे उघडकीस आणले ते आम्हाला सांगावं, कशा पद्धतीने आतापर्यंत जे कामं केली ते सांगावं। ते तसं जर नसेल, महिला OBC मध्ये महापौर पदासाठी आरक्षण आहे, त्या ठिकाणी आम्ही समर्थन द्यायला आजही तयार आहोत। उपमहापौर पदासाठी आमच्यापेक्षा योग्य कॅन्डिडेट काँग्रेसकडे आहे का, आणि जर असेल तर दाखवावा, नसेल तर आम्हाला समर्थन द्यावं। आघाडी धर्माचं पालन आम्ही केलं, त्यांनीही करावं, ही आमची माफक अपेक्षा। काँग्रेसने जर उपमहापौर पदाचा उमेदवार वापस नाही घेतला तर तुमची भूमिका काय राहील? 3 लोक कोणाला समर्थन करतील? हे बघा, आता चर्चा होईल। राजकारणामध्ये चर्चा संवाद असतो। चर्चा आणि संवाद झाल्याशिवाय आम्ही टोकाची भूमिका घेऊ शकत नाही। 10 तारखेला निवडणूक आहे, त्यामुळे आज त्या मुद्द्यावर बोलणं योग्य नाही आहे। 10 तारखेपर्यंत अर्ज वापस घेण्याची तारीख आहे। मला अपेक्षा आहे, निश्चित विश्वास आहे की आघाडी धर्माचं पालन ते करतील। सध्या त्यांची आघाडी जी आहे त्यांच्यामध्ये थोडीशी बिघाडी आहे, ती दुरुस्त झाली की ते आमच्या आघाडीकडे लक्ष ठेवतील अशी माफक अपेक्षा मला आहे।